नमस्कार मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा आहे. कारण पुढील 72 तासात तुमच्या आयुष्यात अशी घटना घडू शकते जी तुमच्या नशिबाची दिशा कायमची बदलू शकेल. हो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. ग्रह नक्षत्राच्या हालचाली काही अतिशय विलक्षण संकेत देत आहे. मकर राशीचे अनेक व्यक्तींसाठी पुढील 3 दिवसात हे सामान्य दिवस नसणार, तर हे या काळात एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते किंवा आधीपासूनच तुमच्या आसपास असलेली एखादी व्यक्ती अचानक तुमच्यासाठी भाग्याचे दार उघडू शकते. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा नशीब अचानक पलटी घेते. खूप दिवसाची प्रतीक्षा संपते, संघर्षाचे दिवस मागे राहतात आणि यशाची पहाट उगवते. मकर राशीसाठी अशीच वेळ आता जवळ येत असल्याचे संकेत दिसत आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती कोण असू शकते हे सुरुवातीला तुम्हाला समजणार नाही. कदाचित एखादा जुना मित्र, नातेवाईक, सहकारी, व्यवसायातील भागीदारी किंवा एखादी नवीन ओळख असलेली व्यक्ती. पण तिच्या माध्यमातून तुम्हाला अशी संधी मिळेल जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. आर्थिक बाबत काही सकारात्मक घडामोडी दिसत आहे. ज्या कामात अडथळे येत होते तिथे पैसा अडकला होता. ज्या गोष्टी तुम्ही वाट पाहत होता त्या आता हळूहळू मार्ग लागू शकतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा नशीब मोठा बदल घडवते तेव्हा त्यातून काही संकेत नक्की देत असते. संकेत ओळखणे अत्यंत गरजेचे असते, कारण कदाचित तुम्हाला एखादा फोन कॉल, कदाचित एखादा संदेश मिळेल किंवा अचानक एखाद्या व्यक्तीशी भेट होईल आणि त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. मकर राशीच्या लोकांची एक खासियत असते की लोक मेहनती, प्रामाणिक, संयमी असतात. पण अनेकदा त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळते, मात्र तेव्हा मिळते ते भरभरून मिळते. पुढील 72 तासात तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळी ऊर्जा जाणवेल, आत्मविश्वास वाढेल, निर्णय क्षमता मजबूत होईल आणि हे काम अशक्य वाटत होतं ते शक्य होण्याचे चिन्ह दिसतील. मंडळी, या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत ती व्यक्ती कोण असू शकते, आर्थिक बाबत कोणता मोठा बदल घडणार आहे आणि नातेसंबंधामध्ये कोणते संकेत आहे. ही चूक अजिबात करू नये. आणि शेवट असा एक उपाय जो तुमचं भाग्य आणखी वेगाने उजळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित पुढील 72 तासात घडणारी घटना तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा ट्रेनिंग पॉइंट ठरू शकतो. एक व्यक्ती कोण असू शकते, तिच्या माध्यमातून नशिबाचा मोठा बदल कसा घडू शकतो याचे सविस्तर वर्णन. मकर राशीच्या मंडळींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येत आहोत. पुढील 72 तासात तुमच्या नशिबात बदल घडणारी ती व्यक्ती नेमकी कोण असू शकते. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, ही व्यक्ती एखादा मोठा श्रीमंत माणूस किंवा प्रसिद्धी व्यक्ती असेल असं नाही. अनेक वेळा नियती आपले भाग्य अशा व्यक्तीमार्फत बदलते ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. काही मकर राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती जुना मित्र असू शकते किंवा दिवसापासून संपर्क नसलेला एखादा मित्र अचानक संपर्क साधू शकतो. त्याच्या माध्यमातून एखादी नोकरी, व्यवसायाची संधी किंवा आर्थिक लाभ मिळू शकतो. काहींसाठी ही व्यक्ती कुटुंबातील एखादी व्यक्ती असू शकते. घरातील एखादा सदस्य तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी पुढे येऊ शकतो. ज्या गोष्टी अडकलेल्या होत्या त्या अचानक मार्गी लागू शकतात. विशेष म्हणजे काही मकर राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती पूर्णपणे नवीन असू शकते. एखाद्या कार्यक्रमात, प्रवासात किंवा सोशल मीडियावर झालेली नवीन ओळख भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकते. मंडळी, पुढील 3 दिवसात तुम्ही कोणाशी उद्धटपणे वागू नका, कारण कधी कधी आपल्या भाग्याची चावी समोर उभा असलेल्या व्यक्तीकडे असते, ती आपल्याला त्याची जाणीवही नसते. ग्रहस्थिती सूचित करते की तुमच्या संवादातून मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. म्हणून नवीन लोकांशी बोलताना संयम आणि सकारात्मक ठेवा. व्यवसाय करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. एखादा नवीन ग्राहक, भागीदार किंवा गुंतवणुकीदार भेटू शकतो. सुरुवातीला संधी लहान वाटेल, पण पुढे ती मोठ्या यशात बदलू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगला संकेत आहे. वरिष्ठ अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती तुमच्या कामाची दखल घेऊ शकते. अनेक दिवसापासून केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सकारात्मक. एखादा शिक्षण मार्गदर्शन किंवा अनुभवी व्यक्ती योग्य दिशा दाखवू शकते. त्या एका सल्ल्यामुळे भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. प्रेम संबंधामध्ये असलेल्या मकर राशीच्या लोकांसाठी हा महत्त्वाचा संकेत आहे
गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. एखादा संवाद किंवा भेट नात्यातील अंतर कमी करू शकतो, परंतु इथे एक सावधगिरीचा इशारा देखील आहे. सर्वात लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक किंवा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. तुमची अंतर्मनाची शक्ती या काळात खूप प्रभावशाली ठरणार आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात सकारात्मक भावना येत असतील तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. मंडळी, अनेक मकर राशीच्या लोकांना पुढील 72 तासात असा अनुभव येऊ शकतो की एखादी व्यक्ती अचानक त्यांच्या जीवनात प्रवेश करू शकेल आणि नंतर लक्षात येईल की हाच तो क्षण होतो जिथून नशिबाचा प्रवास बदलायला सुरुवात झाली. म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक भेटीकडे, प्रत्येक संवादाकडे, प्रत्येक संधीकडे लक्ष द्या, कारण नियती तुमच्या दारात टकटक करत असू शकते. मंडळी, मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या विषयाकडे येत आहोत ज्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. पैसा, करिअर, यश. पुढील 72 तासात काळ मकर राशीच्या अनेक व्यक्तींसाठी अधिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहस्थिती असे संकेत देत आहे की अनेक दिवसापासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तुमच्या एखाद्या पैशाच्या व्यवहाराची किंवा संधीची वाट पाहत असाल तर आता त्याबाबत काही सकारात्मक बातमी मिळू शकेल. विशेष ज्या लोकांनी सातत्याने मेहनत केली आहे त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याचे योग दिसत आहे. मंडळी, मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे या राशीच्या लोकांना यश सहज मिळत नाही, पण जेव्हा मिळते तेव्हा कायमस्वरूपी आणि भक्कम असते. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मेहनत वाया आहे तर हा विचार मनातून काढून टाका, कारण नियती आता तुमच्या बाजूने उभी राहत असल्याचे संकेत दिसत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पुढील काही दिवसात वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. एखादे महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाऊ शकते. काहींना पगारवाढ किंवा नवीन जबाबदारीची बातमी मिळू शकते. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांना एखादी चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. मुलाखत दिलेली असेल तर त्यांचा निकाल अनुकूल येऊ शकतो. व्यवसायात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. एखादा मोठा व्यवहार अचानक निश्चित होऊ शकतो. ज्या लोकांना व्यवहार काही काळ मंदावला होता त्यांना पुन्हा गती मिळू शकते. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती किंवा नवीन संपर्क तुमच्या व्यवसायासाठी भाग्यवान ठरू शकतो. म्हणून प्रत्येक भेट आणि चर्चेला महत्त्व द्या. पुढील 72 तासात तुम्हाला पैशाच्या संबंधित काही शुभ संकेत दिसू शकतात. काही लोकांना थकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. काहींना अचानक आर्थिक मदत किंवा लाभ मिळू शकतो. याचा अर्थ असा नाही की कोणतीही जोखीम घ्यावा लागेल. पैसा मिळाला तर त्याचा योग्य वापर करा. अनावश्यक खर्च टाळा. एक महत्त्वाची सूचना, या काळात काही लोक तुमच्या यशावर जळू शकतात, त्यामुळे तुमच्या योजना सर्वांसमोर उघड करू नका. काम पूर्ण होईपर्यंत शांतपणे मेहनत करत राहा, कारण मकर राशीच्या लोकांचे सर्वात मोठे शास्त्र म्हणजे त्यांचा संयम आणि शिस्त. पुढील 3 दिवसात जर तुम्हाला काही गोष्टी अनुभवायला मिळाल्या तर त्याकडे सकारात्मक संकेत म्हणून पहा. एखादा अचानक आनंदाची बातमी, जुना संपर्क पुन्हा सुरू होणे, नवीन संधीबद्दल माहिती मिळणे, मनात सकारात्मक ऊर्जा जाणवणे, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी अनपेक्षित भेट होणे, हे सर्व संकेत तुमच्या जीवनातील नवीन पर्वाची सुरुवात दिसू शकते. मंडळी, लक्षात ठेवा, कधी कधी नशिबाचा मोठा बदल एक फोन कॉलनी, एका भेटीने किंवा एका निर्णयाने सुरू होतो आणि मकर राशीसाठी पुढील 72 तास अशीच काहीतरी विशेष घटना घडण्याचे संकेत ग्रह देत असते. म्हणून संधी ओळखायला शिका, आत्मविश्वास ठेवा आणि पुढे जाण्यासाठी तयार राहा, कारण तुमच्या आयुष्यातील आर्थिक व्यावसायिक प्रगतीचा नवा अध्याय आता सुरू होणार आहे. विवाह, कौटुंबिक नातेसंबंधामध्ये कोणते मोठे बदल घडू शकतात आणि ही एक व्यक्ती तुमच्या भावनिक आयुष्यात कसा प्रभाव टाकू शकते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. मकर राशीच्या मित्रांनो, आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येकांना आयुष्यात सर्वाधिक परिणाम होतो. प्रेम, नातेसंबंध आणि कुटुंब. पुढील 72 तासात तुमच्या आयुष्यात येणारी ती व्यक्ती फक्त आर्थिक लाभच देणार नाही तर ती तुमच्या भावनिक जीवनातही मोठा बदल घडवू शकते. ग्रहस्थिती असे संकेत देत आहे की अनेक मकर राशीच्या व्यक्तींच्या नातेसंबंधामध्ये एक सकारात्मक वळण घेऊन येऊ शकतं. जे गैरसमज अनेक दिवसापासून सुरू होते ते दूर होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधात असणाऱ्या, जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर पुढील काही दिवसात तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात.
ज्या गोष्टी बोलायच्या राहिल्या होत्या त्या बोलण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबत मतभेद कमी होऊ शकतात. काही लोकांना त्यांच्या नात्यामध्ये चांगली बातमी मिळू शकते. विवाहात चर्चा होऊ शकते किंवा कुटुंबाची संमती मिळण्याची शक्यता असते. जर एखाद्या कारणामुळे नात्यात दुरावा आला असेल तर आता तो दुरावा कमी होण्याचे चिन्हे दिसत असेल. अविवाहित मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष शुभ मानला जात आहे. अचानक एखादे चांगले स्थळ येऊ शकते. एखाद्या व्यक्तीची ओळख वाढू शकते जी पुढे जाऊन जीवनसाथी ठरू शकते. विशेष म्हणजे ती ओळख एखाद्या मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून होण्याची शक्यता जास्त आहे. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि सकारात्मक राहू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्य तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू शकतो. ज्या विषयावर मतभेद होते त्यावर तोडगा निघू शकतो. काही घरामध्ये एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता देखील आहे. यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. मात्र मंडळी, या काळात भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. कोणत्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्या, कारण ही लोक तुमच्या भावना समजून घेण्याऐवजी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. ती एक व्यक्ती काय बदल घडवते? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ती एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक बदल घडवेल की? काहींसाठी ती व्यक्ती प्रेरणादायक बनेल, काहींसाठी ती व्यक्ती नवीन संधी घेऊन येईल, काहींसाठी ती व्यक्ती प्रेम, विश्वास, आनंद हे घेऊन येईल, तर जीवनात सर्वात महत्त्वाचं मार्गदर्शन ठरेल. नियती अनेकदा आपल्या आयुष्यात योग्य व्यक्ती योग्य वेळ पाठवत असते आणि मकर राशीचे अनेक लोकांसाठी असा काळ आता जवळ येत आहे. एक विशेष संकेत, जर पुढील 72 तासात एखादी व्यक्ती वारंवार तुमच्या संपर्कात येत असेल, त्यांच्याशी अचानक भेट होत असेल किंवा त्याविषयी सतत विचार येत असतील तर त्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण कदाचित नियती तुम्हाला काही महत्त्वाचे दाखवण्याचा प्रयत्न करत असेल. मंडळी, पुढील काही दिवसात तुमच्या नातेसंबंधामध्ये आणि भावनिक आयुष्याच्या सकारात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे. फक्त मन शांत ठेवा, संयम ठेवा, प्रयत्न नात्याला योग्य सन्मान द्या, कारण कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी एक व्यक्तीची गरज असते. पुढील 72 तासात कोणत्या चुका टाळाव्यात, कोणते शुभ संकेत मिळतील आणि नशीब अधिक वेगाने उजळण्यासाठी काय करावे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आतापर्यंत आपण जाणून घेतले की पुढील 72 तास तुमच्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात. पण जेव्हा नशीब मोठी संधी देत असते तेव्हा कधी चुका अशा असतात ज्या संपूर्ण खेळ बिघडू शकतात. म्हणून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढील काही दिवसात तुम्हाला एखादं आकर्षण संधी मिळू शकते, एखादा व्यवसाय, नोकरी, आर्थिक व्यवहार किंवा नवीन ओळख. पण फक्त उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. मकर राशीचे लोक सामान्य विचारपूर्वक नाही घेत, त्यामुळे तुमचा हा गुण विसरू नका. कोणतीही गोष्ट पूर्ण समजून घेतल्याशिवाय होकार देऊ नका. या काळात नवीन लोकांशी संपर्क वाढवू नका, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्या हिताचीच असेल असं नाही. काही लोक गोड बोलून तुमच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या योजना, आर्थिक बाबी आणि वैयक्तिक गोष्ट सर्वांसमोर उघड करू नका. मंडळी, अनेक मकर राशीच्या व्यक्तींना भूतकाळातील अपयशामुळे स्वतःवर शंका घेण्याची सवय असते. हे माझ्यामुळे होणार, माझे नशीब खराब आहे असे विचार मनात येत असले तरी त्वरित थांबा, कारण पुढील 72 तासात तुमची मानसिक ऊर्जा तुमच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आता जाणून घेऊया शुभ संकेत. जर खालीलपैकी काही संकेत तुमच्याबद्दल घडले तर अचानक जुना मित्र संपर्क करू शकतो, महत्त्वाचा फोन कॉल येऊ शकतो, वारंवार एखादी व्यक्तीची आठवण येऊ शकते, मनामध्ये उत्साह, सकारात्मक ऊर्जा जाणवते, अचानक एखादी संधी समोर येणे, अडकलेले काम पूर्ण होण्यास मदत होणे. हे सर्व संकेत दुर्लक्ष विश्व तुमच्यासाठी काहीतरी नवीन तयार करत आहे. मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनिदेव कधीही कोणाला विनाकारण काही देत नाही. ते मेहनतीची परीक्षा घेतात, संयम तपासतात आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा भरभरून आशीर्वाद देतात. अनेक मकर राशीच्या लोकांसाठी आता अशी वेळ जवळ येत आहे ज्या संघर्षातून तुम्ही गेला, ज्या वेदना सहन केल्या, ज्या अडचणी समोर गेलात, त्याचे फळ आता मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. पुढील 72 तासात तुम्ही भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्या. प्रत्येक संभाषण काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक संधीचा विचार करा, कारण नशीब अनेकदा मोठ्या आवाजात येत नाही, ते छोट्या संकेताच्या रूपात येते आणि जे लोक हे संकेत ओळखतात त्यांच्या आयुष्यात मोठे बदल घडतात.
या काळात रोज सकाळी उठल्यानंतर मनोमन असे म्हणा की मी सकारात्मक आणि मी यशासाठी तयार आहे. विश्व माझ्यासाठी सर्वोत्तम संधी पाठवत आहे. हा सकारात्मक संकल्पन तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या विचारामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करेल. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत तो अत्यंत प्रभावी उपाय जो मकर राशीच्या व्यक्तीसाठी भाग्याचे दरवाजे आणखीन वेगाने उघडू शकतो. मकर राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. आतापर्यंत आपण जाणून घेतलं पुढील 72 तासात तुमच्यासाठी किती विशेष असू शकतात. एक व्यक्ती, एक संधी, एक निर्णय किंवा एक संदेश तुमच्या आयुष्याचा प्रवास बदलू शकतो. पण या सर्व सकारात्मक ऊर्जाचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी एक विशेष उपाय जाणून घेणे आवश्यक आहे. मकर राशीसाठी उपाय: पुढील 3 दिवस सकाळी स्नान केल्यानंतर शनिदेवाचे स्मरण करा. त्यानंतर शांत मनाने 21 वेळा हा मंत्र म्हणा: ओम शनिचाराय नमः. हा मंत्र जपताना तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेवा. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने मंत्राचा जप करा. असे मानले जाते की त्यामुळे मन स्थिर होते, आत्मविश्वास वाढते आणि सकारात्मक बदल मिळते. शनिवारचा किंवा असल्यास शनिवारचा दिवस तुमच्यासाठी एखादा गरजू व्यक्तीला मदत करा, दान करा. पैसे नसले तर एखादे अन्नदान करा. हे देखील मोठे पुण्य मानले जाते. भाग्य वाढवणारा विशेष संकेत: पुढील 72 तासात तुम्हाला अचानक एखादी नवीन संधी मिळणे. अंतिम भविष्यवाणी: मकर राशीच्या अनेक व्यक्तींसाठी पुढील 72 तास अत्यंत महत्त्वाचे राहतील. काहींना आर्थिक लाभ मिळेल, काहींना करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल, काहींना प्रेम नातेसंबंधामध्ये आनंदाची बातमी मिळेल. मकर राशीच्या मंडळींनो, तुम्ही खूप संघर्ष केला आहे, खूप मेहनत केली आहे, अनेक वेळा निराशाही सहन केली आहे. पण प्रत्येक रात्रीनंतर सकाळी येते आणि प्रत्येक संघर्षानंतर यशाचा क्षण येतो. विश्व तुम्हाला सांगत आहे, हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची वेळ आता जवळ येत आहे. मंडळी, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव जेणेकरून सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ. मंडळी, नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटेल एका नवीन आणि महत्त्वाच्या राशी भविष्यासह. तोपर्यंत शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश नांदो. जय शनिदेव, जय मकर राशी. श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वस्त खा, मस्त राहा. मंडळी, बाय बाय सर्वांना. बाय.